AI तंत्रज्ञान कसं उपयोगी पडू शकतं हे आपण सरांकडून जाणून घेऊया. मित्रांनो नमस्कार. आज आपण फायलोचं AI तंत्रज्ञान कृषक 2026 या स्टॉलवरती उभे आहोत. तर आज तुम्ही बघू शकता हे जे काय फायलोचं कैरो नावाचं जे मुख्य डिव्हाइस आहे याला आपण मायक्रो वेदर स्टेशन असं म्हणतो. मायक्रो वेदर स्टेशन म्हणजे काय, जिथं तुम्हाला हवामानाचे सर्व जे काय पॅरामीटर्स आहेत, या ठिकाणी वाऱ्याचा वेग आहे, वाऱ्याची दिशा आहे, या ठिकाणी पडणारा पाऊस आहे, एअर टेम्परेचर, एअर प्रेशर, एअर ह्युमिडिटी, यानंतर सनलाईट इंटेन्सिटी, या सर्व गोष्टीने याच्याबरोबर याच्यामध्ये कंबाईन करून आपल्याला डेल्टा, डिग्री डेज अशा हवामानाचे जे काय पॅरामीटर्स आहेत हे चेक केले जातात. बरं, हे हवामानाचे पॅरामीटर चेक करून याचा फायदा आपल्याला काय आहे, तर एक रोग कुठलाही येतो किंवा एक जी कीड प्रादुर्भाव करत असते तर त्याचा हवामानाचा खूप मोठा प्रभाव त्याच्यावरती असतो. आणि हे जो सेट असतो या सेटवरती अल्गोरिदम सेट होतात. म्हणजे आता एक उदाहरण सांगायचं झालं तर समजा इथं आपण वांग्याचं पीकच बघू शकतो. वांग्याच्या पिकाला ढगाळ वातावरण असेल तर अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त आपल्याला दिसून येतो. तापमान जास्त वाढल्यानंतर रसशोषक किडींचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो. तर ह्या पॅरामीटर्सचा उपयोग करून आपल्याला रोग आणि कीड आपल्या प्लॉटवरती कधी येणार आहेत हे तुम्हाला किमान 4-5 दिवस अगोदर अंदाज त्याचा येतो. त्याच्यामुळं आपल्याला त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण तयार राहू शकतो. आणि याची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती अत्यंत सोप्या भाषेमध्ये येत असतात की आपल्या पिकावरती या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर हे रोग आणि किडीसाठीचा वरचा भाग आहे, हा वरचे सेन्सर आपल्याला महत्त्वाचे असतात. हे 3 टप्प्यामध्ये काम करतं. पहिला आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीज अँड पेस्ट, म्हणजे रोग आणि किडींची ओळख, आपल्याला कुठले आपल्या प्लॉटवरती येणार आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट, जे रोग आणि कीड येणार आहे तर त्या रोग आणि किडीला कोणती औषधं आपण द्यायला पाहिजेत, मग ते कॉन्टॅक्ट असतील, सिस्टमिक असतील, त्यांचं प्रमाण काय, एकरी कसं द्यायचं आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तिसरी गोष्ट, जी शेतकरी मित्र सर्वात मोठी चूक ज्यात नेहमी करतात ती म्हणजे ज्यावेळी आपण फवारणी करणार आहे, समजा तुम्ही आज ठरवलं की आज मला माझ्या वांग्यासाठी किंवा माझ्या कुठल्याही पिकासाठी फवारणी करायची आहे, तर फवारणीची योग्य वेळ कोणती हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज जे शेतकरी फवारणी करतात याच्यामध्ये जवळपास 70-80% फवारण्या वाया जातात. तर का वाया जातात, कारण मी समजा फवारणी करतो आहे आणि फवारणी करत असताना तापमान खूप जास्त आहे, तापमान आणि आर्द्रता मिळून डेल्टा बनतो. जो डेल्टा नेहमी 2 ते 8 याच्यामध्ये लागतो. 2 ते 8च्या मध्ये असेल तर फवारणी तुमची व्यवस्थित होते. पण 8च्या वरती ज्यावेळी डेल्टा गेला याचा अर्थ तापमान खूप जास्त आहे, आर्द्रता खूप कमी आहे. मी दिलेली फवारणी ही पिकावरती न पडता ती बाष्पीभवन होऊन निघून जाते आणि किमान तुमचं 30-40% फवारणी ही हवेमध्ये निघून गेली बाष्पीभवन होऊन. दुसरा, वाऱ्याचा वेग. आज खूप चांगले मशीन आपल्याकडे आलेले आहेत. आपण शिकारी घेतो, स्प्रेयर घेतो, बूम घेतो, ब्लोअर घेतो, बरोबर आहे. आपल्याला असं वाटतं की याच्यामुळे आपलं काम सोपं होईल. पण जर फवारणी करत असताना वाऱ्याचा वेग 10 किलोमीटरपेक्षा जर जास्त असेल तर माझ्याकडे 20 लाखाचं मशीन आहे ESS, जे द्राक्षात मी डिपिंगच्या ऐवजी स्प्रेला ऑप्शन म्हणून वापरतो. पण वाऱ्याचा वेग जर 10 किलोमीटरपेक्षा जास्त असेल ताशी, तर ती फवारणी माझ्या पिकावरती न बसता ती फवारणी हवेमध्ये निघून जाते आणि इथं देखील तुमची 30-40% फवारणी वाया जाते. याच्यानंतर जर तुम्ही बघितला तर जे काय पानाचा ओलावा किंवा आपण याला लीफ वेटनेस असं म्हणतो, जर पान ओलं असेल तर पान ओलं असताना जर त्याच्यामध्ये आपण फवारणी केली तर औषधाचं डायल्युशन होतं आणि आपल्याला त्याचे जे परिणाम अपेक्षित मिळायला पाहिजेत ते परिणाम अपेक्षित मिळत नाही आहेत. तर ह्या 3 गोष्टींमुळं स्प्रे वाया जातो. मी या ठिकाणी सिम्पल स्प्रे टाईम तुम्हाला दिलेला आहे. एका ठिकाणी डेल्टा 1 नंबरला, 2 नंबरला तुम्हाला वाऱ्याचा वेग आणि 3 नंबरला पानाचा ओलावा. आणि शिक्षणाची गरज नाही आहे, या ठिकाणी फक्त टिकमार्क दिलेले आहेत. तिन्ही याच्यामध्ये जर टिकमार्क तुम्हाला ओके असेल की 10 ते 12 किंवा सकाळी 9 ते 11ची वेळ असेल, संध्याकाळी 4 ते 6 असेल किंवा 6 ते 8 ही वेळ असेल, तर ह्या वेळेमध्येच आपण जर फवारणी केली येणं सांगितल्याप्रमाणे तर आपली फवारणी जे वाया जाऊ शकते ती वाया जाणार नाही आहे. तर हा झाला वरच्या पार्टचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक दुसरं मशीन ह्याला अटॅच असतं, जे सेन्सर जमिनीमध्ये जातात. जमिनीमध्ये सेन्सर कुठले असतात तर याच्यामध्ये पाणी चेक करण्यासाठी मॉइश्चर सेन्सर असतात, ओलावा किती आहे मुळामध्ये पिकांच्या. आणि आपल्याला पाणी द्यायची एकतरी पहिला प्रश्न, ड्रिप आलेला आहे, ड्रिप वापरतोय आपण बरीच वर्ष, पण किती वेळ पाणी आपण द्यायला पाहिजे याचं उत्तर आपल्याकडं नसतं.
आणि एकदा आपण पाणी दिल्यानंतर जमिनीमध्ये 12 टेक्स्चरल क्लास असतात. प्रत्येक जमिनीला पाणी येण्याची वेळ ही वेगवेगळी असते. तर आपण एकदा पाणी दिल्यानंतर परत आपण कधी पाणी द्यायचं आहे हे आपल्याला याच्यामधून कळतं. याच्यामुळं पीक वापसा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ राहण्यासाठी मदत मिळते. मुळी सशक्त राहतात, पिकांची वाढ सदृढ होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. एकंदरीत शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर पाणी आज जे आहे वॉटर क्वालिटी आपण म्हणतो, पाण्यामध्ये क्षार वाढलेले आहेत, पाण्याचं pH वाढलेलं आहे. याच्यामुळं असं पाणी, जसं ऊसाचं एक उदाहरण दिलं, हेक्टरी ज्या ठिकाणी 2 कोटी लिटर पाण्याची गरज आहे, आज शेतकरी 4 कोटी लिटर पाणी वापरतो. यामुळं आपल्याला pH आणि EC हे खूप फास्ट वाढत आहेत. म्हणजेच काय, जी जमीन 10-15 वर्षानंतर खराब होणार आहे ही आपल्याला चुकीच्या पाण्याच्या प्रॅक्टिसेसमुळं 4-5 वर्षातच जमिनी खराब व्हायला लागलेल्या आहेत. तर या ठिकाणी ह्या सेटची किंमत 35,000 रुपये आहे आणि हे 35,000चं मशीन 1.5 किलोमीटरचा एरिया कव्हर करतं. म्हणजे असा जर खर्च विचार केला तर फार मोठा काय खर्च आपण करत नाही आहे. 2 वर्षाची वॉरंटी आपल्याला यामध्ये आहे. 2 वर्षामध्ये तुमच्याकडून एकही रुपया या डिव्हायसेसच्या बाबा कुठल्या मेंटेनन्ससाठी घेतला जाणार नाही आहे. 1 वर्षाचा रिचार्ज फ्री आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिम कार्ड आहे, कारण डेटा तुम्हाला शेतामध्ये जाऊन बघायचा नाही आहे. डेटा तुमच्या मोबाईलवरती अवेलेबल आहे. यासाठी आपल्याला इंटरनेटचे चार्जेस द्यावे लागतील, जे 1 वर्ष कंपनी फ्री देणार आहे तुम्हाला. आणि 1 वर्षानंतर तुम्हाला प्रति महिना 600 रुपये हे द्यायचे आहेत, पण 1.5 किलोमीटरच्या एरियासाठी. आणि 1.5 किलोमीटरमध्ये तुम्ही एका प्लॉटला हे पूर्ण सेटअप बसवला आणि दुसरा प्लॉट तुम्हाला समोरचा याला कनेक्ट करायचा असेल तर त्याला फक्त तुम्ही एक छोटं युनिट जे 7 ते 9 हजाराचं तुमचं मॉइश्चर सेन्सर आहे ते त्याच्यामध्ये टाकला की तेही प्लॉट ह्याच्या अंडर तुम्ही ते कव्हर करू शकता. याची किंमत 7 ते 9 हजार रुपये आहे. याला देखील तुम्हाला 1 वर्षाचा 2 वर्षाची वॉरंटी आहे. 6 महिन्याचा रिचार्ज या छोट्या युनिटला तुम्हाला फ्री असतो. याच्यानंतर 165 रुपये रिचार्ज प्रति महिना या छोट्या युनिटसाठी तुम्हाला भरावा लागतो. केबल कसं आहे ते? वायरलेस आहे. वायर असते. याला फक्त वायर असते, पण जे छोटं युनिट वायर वाढणार आहे ना? वायरलेस. वायरलेस आहे. आणि आपल्याला दुसऱ्या प्लॉटसाठी जर वाढवायचं झालं तर ते फक्त आपल्याला तो एक हे device फक्त घ्यावा युनिट लागणार. तुम्हाला वाढवावे लागतील. आणि त्याची किंमत 8 ते 9 हजार. हा, छोटी पिकं असतील, तुमची ऊस आहे, भाजीपाला आहे, याच्यामध्ये सिंगल सेन्सर म्हणतो आपण. तर सिंगल सेन्सरची किंमत 7,000 रुपये आहे. आणि द्राक्ष आहे, डाळिंब आहे, यासारखी जी मोठी पिकं असतील ज्याचा रूट झोन मोठा असतो, मुळांचा एरिया मोठा असतो, तर त्याला 9 हजाराचं डिव्हाइस लागतं. आणि गव्हर्नमेंटकडून काही सपोर्ट सर याला सबसिडी वगैरे? मॅग्नेट नावाची संस्था आहे. याच्यामध्ये तुम्ही फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या असतात, गट जे काय आपल्या आहेत, तर मॅग्नेट थ्रू तुम्हाला याच्यामध्ये 50% सबसिडी मिळू शकते. याच्यामध्ये किमान 20 ते 25 शेतकऱ्यांचा गट करून तुम्हाला ती खरेदी करावी लागते. याच्यामध्ये तुम्हाला किमान एक 50% सबसिडी मिळू शकते. कर्नाटक गव्हर्नमेंटनं याला ऑलरेडी सबसिडी दिलेली आहे. काही लॉटमध्ये ते सबसिडी देतात. आता सध्या ते संपलेले आहे, परत पण काही येणाऱ्या महिन्यामध्ये कर्नाटकमध्ये त्याला सबसिडी असेल. मग आता कुणाला पाहिजे असेल तर कुठे संपर्क करायचा? मी स्वतः मार्केटिंग मॅनेजर आहे महाराष्ट्र, विशाल मिरजे. 7588 088 334. मला तुमचं नाव, तुमचे पत्ता मला व्हॉट्सअप करा. मी कधीही तुम्हाला त्याचे डिटेल्स काय लागतील ते मी स्वतः पुरवेन, काही हरकत नाही. ठीक आहे. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. खूप थँक्यू.